जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर मी तेजस मस्करे तुमचा परत एकदा स्वागत करतो माझ्या तेजस ब्लॉगच्या चॅनलमध्ये. सो आज मी आलो श्री मलंगडला. सोलो ट्रेकिंग चालू आहे आज. विचार केला संडे जाऊया, पहिल्यापासून प्लॅनिंग होती. खालती गेलं तर पहिल्यापासूनच प्लॅन होता आमचा की जायचं, पण मी बोललो की हा संडे जातो करून. मागच्या संडेला बाहेर गेलो होतो. तर आता आपण चालायला चालू केलं. इथून मी कल्याण स्टेशनला उतरून आपल्याला जायचं आहे बस स्टँडला. बस ते 45 नंबर. 1 तासाचा रस्ता आहे बसनी. 20 रुपये घेतात. तिथून मग आपल्याला चालत जायचं. रोपवे पण आहे. रोपवेचे काहीतरी 150 to 200 रुपीज घेतात पर पर्सन. तर आपण जाऊया गडाकडे. तर तुम्ही चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटू आपण दुसऱ्या टप्प्यावर. पहिल्या टप्प्यावर भेटू, ते आहे हाजी मलंग दर्गा. दुसरा टप्पा आहे सोनमाची आणि तिसरा टप्पा आपल्याला म्हणजे लास्ट एकदम टॉपला जायचं बाल किल्ल्यावर. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जाऊया म्हणून पहिल्या टप्प्याकडे. बघूया किती तासाची चढाई आहे ती. त्या पाणी आपण चढू आणि थांबू जरा मध्ये मध्ये. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. जय श्रीराम. तुम्हाला इथे ना चढताना माकडं पण भेटतील भरपूर, पण काही त्रास नाही देणार ते लोक. आत्तापर्यंत मी 20 मिनटं तर चाललो. 9:50ला चढायला चालू केलेलं आणि आत्ताशी मी मधला रस्ता पण नाही बघितला. टोटल आपल्या दर्ग्याजवळ पोचायला आहे ना, जसं मी विचारलं इकडे की बोलले की 1 ते 1.5 तास जाईल दर्ग्याजवळ पोचायला. बघू आपल्याला किती टाईम लागतो. आणि जरा इकडे काम चालू आहे. हा जो आहे तो स्टेशन आहे मोनोलचा, म्हणजे रोपवेसाठी. ही बघा, ती आपल्याला त्या टोकापर्यंत घेऊन जाते दर्ग्यापर्यंत. चप्पल का कौन बोल रहा है तुमको? बता रहा हूँ बनाओ। सो हे गॅस, आत्ता आपण जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की ती दर्गा आहे. त्या दर्ग्याचं थोडे 4-5 दुकान पुढे आपल्याला एक गल्ली दिसेल. हाजी मलंग दर्गा पोलीस चौक आहे. ती गल्ली मारून तुम्हाला सरळ इकडे यायचं आहे. पाठीमागून सरळ सरळ यायचं आहे तुम्हाला. मग तिथून रस्ता दिसेल. तुम्हाला रस्ता दाखवतो. हा रस्ता आहे. आता आपण चढायला सुरुवात केली आहे. बघू 2-3 ट्रॅकर आहेत जे आहेत ते बघा. हा एक दादा आहे.
सो हे गाईस तब्बल आत्ता वाजले आहेत 11:30 आणि मी पोचलो आहे दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे सोनमाची बरोबर. म्हणजे सोनमाची जाऊन म्हणजे 2 मिनटात पोचा. हा जो पाठी आहे तिकडे सोनमाची. जरा बसलो आहे, पाणी बिणी पिऊया जरा आणि मग चढायला परत चालू करूया. कारण आता तब्बल अर्धा तासाचा ट्रॅक असेल आणि सोलो ट्रॅक करतो तुम्हाला जसं सांगितलेलं फर्स्ट टाईम. आणि आपल्याला काही मित्र भेटलेत. तुम्ही चॅनलला नवीन आला असाल दत्ताबा तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा. पण ऊन भरपूर आहे. मी जसं तुम्हाला सांगतो 9:50ला चढायला घेतलेलं मी खालतून. जेव्हा बस उतरली 9:30ला बस पोचली इकडे. 20 मिनटं जरा चहा नाश्ता केला आणि मग चालू केलं चढायला. विचार केलेला की रोपवेने येऊ, पण बोललो की फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, चालत बघू किती टाईम लागतो. पण मी दर्ग्याजवळ पोचता मला 11 वाजले. तर मध्ये स्टॉप घेतलेला लिंबू पाणी सरबत प्यायला आणि जरा हिस्ट्री विचारायला. हा जो किल्ला आहे मलंगड, श्री मलंगड, हे जर पोर्तुगीज आणि मराठामध्ये इथे युद्ध झालं होतं आय थिंक 1780मध्ये. तेव्हा पोर्तुगीजने जेव्हा हल्ला केलेला तेव्हा हे सर्व जे इथे पायऱ्या आहेत जे तुम्हाला मी आता गड चढताना दाखवेल ते सर्व तुटलं होतं. जसे तोपचे गोले येत होते खालतून. पण ते वरतीपर्यंत पोचले नाही कारण इथून माहिती पडतो की किती अवघड ट्रॅक आहे हा. आणि इथून एरोप्लेन बघा किती जवळून जाते. व्हिडिओमधून तुम्हाला कमी दिसेल छोटा, पण इकडे एरोप्लेन असं वाटतं जवळून येते करून. आणि हा व्ह्यू बघा कल्याणचा. हा कल्याण सिटीचा व्ह्यू आहे. त्याचा थोडा रेस्ट बीस घेऊ, पाणी बिणी पिऊ आणि मग चढायला घेऊ. कारण मी परतून पाणी नाही, आपण कोकम सरबत आणलेलं. कारण पाण्याने अजून जास्त ताण पण लागेल म्हणून कोकम सरबत घेतो. तर थोडी एनर्जी लागेल, चव लागेल तोंडाला. चला मग थोडा आराम करतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हो पाणी या समीर, अरे या समीर मारेगा नहीं, आ जा. अरे नहीं मारेगा. चल इकडून ये. चल तिकडून चल जा. जय श्रीराम. अरे जय श्रीराम बोलत आहे. बोल बजरंग बली की जय. मांग जय श्रीराम. आपल्याला एक मित्र भेटलाय. हा बघा मनकोनी बोलून. नाव काय त्याचं? हर्षद नाव आहे याचा. आता भाऊ पण आता चालू करणार आहे ट्रेकिंग. आपण सोनमाती चढायला घेतलं आहे त्याकडून. ठीक आहे लाकडी पुढे लाकडी सोनमाती लाकडी घेऊन चालावं लागते कारण माकडं असतात मध्ये. तर त्यासाठी दे लाकडी नाव ना चढायला. आरामात.
आता आपण पहिला दरवाजाजवळ पोहोचलो, सनमाची दरवाजाजवळ. दाखवतो मला दरवाजा. हाय चाललं बरं आहे. चाललो मस्त आभार साधवा हां ते रुक जा चल तेरे लोडी याद है पोहोचलो आता आपण सोनमाची क्रॉस केलं पहिल्या दरवाजाजवळ. मित्र भेटलेली म्हणजे माकड्यात लाकडी घेऊन जा वरती. ठीक आहे. दमलो आहे पण 2-3 हफ्ते झाले ट्रॅक झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे तिकडे बाल किल्ला आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. बघूया खालती जाऊन. ही बघा, ह्याच्या खालती जाऊन बघूया की काय आहे. हा जो पार्ट दिसतोय ना, असं वाटतं डायरेक्ट खालती येतं. सीडी आहे, पायऱ्या आहेत. हा बघा व्ह्यू बघा. म्हणजे हे गुप्त रस्ता असू शकतो. हा म्हणजे गुप्त रस्ता आहे की कधी काही युद्ध झाल्याने गनिमीन युद्ध करायला आले आपल्याकडे तर एक चोरवाट असेल ती डायरेक्ट गडावर निघते. पण रस्ता बघा, तुम्हाला समजणार पण नाही कुठून कुठे रस्ता जाणार तो. त्या टायमाचं आर्किटेक्चर काय होते आणि इथून जो स्वर्ग दिसतोय ना, असा ट्रॅकिंग म्हणजे एक स्वर्ग दिसतो. सह्याद्री एक स्वर्ग आहे, ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही. हे बघा, आता इकडून पायऱ्या बघा, तुम्हाला दाखवतो कसे आहेत. हे बघा, असे रॉड दिलेत पकडायला. एक पाय खालती गेला डायरेक्ट स्वर्ग. पण हा स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. एक चुकीची वाट तर सर्वाकडे वाट. आता आपल्याला ही पायरी चढायची. ही थोडी डिफिकल्ट आहे. कारण इकडे एक जो पाईप आहे तो आपल्याला क्रॉस करायचा आहे. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन कसा क्रॉस करायचा. कसा पाईप आहे तो, ते पण 14 फुटाचा आहे. सह्याद्री दिसते बघी कशी इकडची. हा बघा दिसते. हा जो पॅच आहे ना, बघा हा पॅच आहे ना, हा पॅच
आवरा तिथून ते खालती इथपर्यंत 14 फुटाने आपल्याला तो पार करायचा आता. बघूया, शक्यतो आपण बघू ट्राय करून, नसेल होत तर आपण रिटर्न जाऊ, असं काही नाही आहे. आत्तापर्यंत मी हा पॅच फक्त आहे ना व्हिडिओजमध्ये बघत होतो, ब्लॉग्समध्ये आणि व्हिडिओजमध्ये. शक्यशी आता समोरासमोर तो पार्ट बघतो आहे मी. चला बघूया. लाकडी आणि इकडेच ठेवून जावं लागेल आपल्याला. दादा, लाकडी ठेवली कोण घेऊन नाही जाणार ना? हां, बंद आहे. वरती बंद केले. सो दुसरा रस्ता नाही. मग कधी खुलतं कधी, म्हणजे ते ट्रॅकर्स येतात तेव्हा का? तेव्हा ते ट्रॅकर लोक येतात, हां, त्यांच्या संगतीत जाऊ शकतो वरती, असं कोणी नाही जाऊ शकत वरती. अच्छा ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला पहिला विचारलं. पोलीसवाले तिकडे ॲक्शन उठवतील मग. हां, म्हणून पहिला मी तुम्हाला विचारलं, कारण कसं मग काय झालं तर तुमच्यावरती पण येतं ना. बरोबर आहे ना बाबा, आम्हाला मी त्याच्यासाठी तुला बनाव केली ना बाबा. हां, म्हणून पहिला मी तुम्हाला विचारलं. मग ठीक आहे, चालेल, थँक्यू. हां हां. तर ते बंद केलेत कारण आपण ग्रुपसोबत येऊ ना ट्रेकिंगला, तेव्हा ते सोडतात. बाबा तिकडं कारण आहे ना 14 फूट आहे आणि रोपशिवाय आपण ते जाऊ नाही शकत, म्हणून काकांनी मनाई केले. तर चालेल, जशी महाराजांची इच्छा. ते आपल्या पोरांना बोलतात ना की अशा सिच्युएशनमध्ये आपण ते सोडत नाही आपल्याला की तुम्ही सोबतही जावा, कारण काय दुखापत होई नाही, म्हणून महाराजांची कृपा. मग आपण तोपर्यंत तिकडे जाऊ, तिकडे जाऊन बसू, फोटो बिडूस काढू. कारण वरती आहे ना बाल किल्ला आहे, पाहिलं तर मी आहे ना तो बाल किल्ला तुम्हाला आहे ना दुसऱ्यांकडून मित्र गेलेले त्यांच्याकडून व्हिडिओ घेईल. तो बाल किल्ला मी तुम्हाला वरचा दाखवेल. ठीक आहे, पाहिजे तर. मी खूप ट्राय केलं तुमच्यासाठी, सबस्क्रायबर्स माझे फ्रेंड्स, पण काय नाही, बॅड लक. महाराजांची कृपा आहे. नेक्स्ट टाईम आपण नक्की येऊ परत वरती जायला. आपण दोघांना तिकडे जाऊ. चला, तिथे जाऊन जरा एक झोपी पिऊ, आराम करूया. सो गाईस, आपण आता हे जे बघतोय ते एशियंट बाथरूम तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. प्लस तुम्हाला मी जे दाखवतोय हे जे आहे पाठीमागे, हा जो आहे तो पण एक ट्रॅक आहे. जसं जर मी आता एक भेटलेलो एक ताईला आणि एकदा त्याला, त्यांनी तो ट्रॅक केला होता. ते बोलले की पावसाळ्यात खूप मस्त असतो तो ट्रॅक, कारण उन्हात तर हार्ट अटॅक करू नाही शकत, कारण मला गडपेक्षा पण जास्त डिफिकल्ट आहे थोडा तो. कारण तुम्ही तो बघू शकता ट्रॅक, हा फुल आहे ना, फुल हा ट्रँग्युलर शेप आहे. ओके, सो बघू, एकदा ट्राय करू तो पण ट्रॅक. काहीतरी चांगलंच नाव बोललेले, मी तो विसरतो. तरी भेटले ना मला ते, त्यांना विचारू. ओके, प्लस तुम्हाला हा जो दिसतोय, हे जे बुरुज आहेत, हा जो कोणा दिसतोय ना, हे बघा, हे जे आहेत ना ते बुरुज आहेत. ओके, ते जरा आत्ता 350-400 वर्ष झाली या गडांना. ते आता अशा अवस्थेमध्ये ना युद्धाच्या नंतर ते तुटलेत थोडे. हे बघा, पाण्याचे टाक्या, आय थिंक सो हा पाण्याचे टाकेच असतील हे, कारण माहिती नाही. कारण एक इकडे आहे आणि दुसरी जी आहे ती तुम्हाला मी दाखवतो. दुसरी इकडे आहे. सो ते माहिती नाही की पाण्याचे टाकेच आहेत की काय ॲक्च्युअलमध्ये, ते आपल्याला नंतरला माहिती पडेल. ओके, नंतर म्हणजे विचारू की कोणातरी. आणि हा बघा, हा पॅच आहे, हा जो पॅच दिसतोय, हे बघा, हा ही जी लाईन दिसते, हे बघा, हे बघा, हे असं वाटतं इकडे ना एक वाडा होता. ओके, हा सराउंडेड आहे ना, पूर्ण वाडा होता. हा जो सराउंडेड एरिया आहे ना पूर्ण, तो वाडा होता. तो आता नाही राहिला असं वाटतं, कारण तुटलं. तुम्ही बघू शकता की वाड्याचे जे अवशेष आहेत ना, अवशेष
वाटे भेटतात बघायला. हे बघा, हे जे वाड्याचे अवशेष आहे त्याच्यावरचा पण पार्ट होता आहे बघा, तिथं मग तुटले. आणि हा जो समोर आहे तो आहे बाल किल्ला. ह्याच्यावरती आहे तो बाल किल्ला. तो पण काहीतरी इन्सिडेंट्समुळे जो तिथे जी लोखंडाची सिटी असते, मीन्स एक पाईप असतो तो लावलेला 14 फूट उंचीवर आहे तो सिंगल एकट्याला जायला, एकट्या ट्रॅकर सोलो ट्रॅकरला नाही जाऊन देत, किंवा तुम्ही ट्रॅकरच्या ग्रुपने आणि हार्नेस आणि हेल्मेट कंपल्सरी आहे त्यासाठीला. सो त्यामुळे जायला भेटलं नाही. बाकी तेवढंच. आता बघू आता खालती उतरूया, मग विचार करतो की ब्लॉगने हा इकडे सेंड करतो आहे. भेटू नेक्स्ट ट्रॅकला, सोलो ट्रॅकला. तो आत्तापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर, कमेंट नक्की करा. ओके, भेटूत लवकर दुसऱ्या चॅनलला, दुसऱ्या व्हिडिओला. ओके, आत्तासाठी जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. Yeah.